आपल्यावर मोठा डाव होणार. आता जरांगेंनीच बोलून दाखवलंय. मीडियात 20 ते 22 दिवस बोलतात. अर्थ समजतोय यांना मोठं व्हायचंय. आधी बारसकर महाराज फुटले, यावेळी योगेश केदार. जरांगेंना भीती तेच होईल. जरांगे आणि त्यांचं अष्टमंडळ फुटलं तर मराठा मोर्चा गुंडाळला जाईल, मुद्दा मागे पडेल आणि राजकारण होईल. नेमकं घडलंय का? मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन मागे घेतलं. मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं. मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या. मनोज जरांगेंसोबत मराठा आरक्षणाचा विजय झाला. या चर्चा होत असताना चर्चा याही गोष्टीचा झाल्या की हा GR फसवा आहे, सरकारने पुन्हा आपल्याला फसवलंय असं सांगणारा तो व्यक्ती कोण? नाव समोर आलं, योगेश केदार. योगेश केदार पहिल्या दिवशी समोर येऊन बोलले, ठीक होतं. योगेश केदार दुसऱ्याही दिवशी समोर येऊन बोलले, ठीक होतं. मात्र गेल्या 20 ते 22 दिवसांपासून योगेश केदार मीडियामध्ये कायम आहेत. अर्थ समजतोय का असा अर्थ लावण्याचा प्रयत्न मनोज जरांगेंनी केलाय. यांना राजकारणात मोठं व्हायचंय असंच दिसतंय. अशा शब्दामध्ये मनोज जरांगे आता बोलताना दिसतात. अण्णा हजारेंनी ज्यावेळी त्यांचं आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळी दिल्लीच्या याच आंदोलनातून अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले होते. एक गट फुटला तर तो राजकारणात सक्रिय होतो आणि आपल्याला हवा तसा मलिदा खातो, हा इतिहास सांगतो. आणि म्हणूनच मनोज जरांगेंनीही आपल्या आंदोलनात स्वतः व्यतिरिक्त दुसरा कुठलाही चेहरा समोर येऊ दिला नाही. मनोज जरांगे त्यावेळी योगेश केदार यांना म्हणत होते, जिथे आहे तिथूनच बोल, समोर येऊन मीडियात यायचंय तुम्हाला, अशा शब्दामध्ये मनोज जरांगेंनी सुनावलं. मात्र तेव्हा ते खोटं वाटलं. मात्र 20 ते 22 दिवसांपासून योगेश केदार मीडियामध्ये येऊन काय सांगू पाहतात? मुद्दा तोच आहे, विषय मांडला गेलाय, मग परत परत मीडियाच का? यावरती मनोज जरांगे पाटील यांनी मोठं भाष्य केलंय. जरांगे पाटील यांनी म्हटलंय की अनुभवी लोक बोलत आहे, त्यांचं वयही आहे आणि त्यांनी कामही केलंय, हे खरंय. ते जे सांगत आहेत ते चूक आहे की बरोबर हे देखील शोधू, पण नंतर हरकत नाही. त्यांच्या बोलण्याला आपण सन्मान दिला पाहिजे. पण हे कधी? जेव्हा तुम्ही एकदा बोलले, दोनदा बोलले, फक्त तेव्हाच. ज्ञानी माणूस आणि अभ्यासू माणूस काय करतो? एकदा दोनदा मीडियाच्या माध्यमातून बोलतो, नाही ऐकलं तर तो थेट थांबतो. पण 20 ते 22 दिवस रोज रोज सातत्यानं म्हणणं म्हणजे हा राजकीय डाव शिजतोय. खूप मोठं षडयंत्र शिजतंय. रोज समाजाचं काम करणारा, मोर्चे काढणारा, अभ्यास करणारा ज्ञानी बुद्धिजीवी रोज नाही बोलू शकत. मी हे बोलण्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला आवाहन केलंय ना, मी या म्हणून. तुम्ही येत नाही आणि नंतर बोलता. मी अगोदरच सांगितलं होतं की काही रुसवे फुगवे असतील तर समाजासाठी सोडून द्या. पुढे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय, सर्वांनी या असे मी हात जोडून सांगितले होते, तेव्हाही आले नाहीत आणि आताही आले नाहीत. मग आता यावरून असं दिसतंय की सातत्याने हे बोलतात म्हणजे खूप मोठा डाव शिजत आहे. आता हे कोण करताय हे आम्ही उघडं पाडणार आहोत. आम्ही भुई धरली असून याच्या मागे कोण हे शोधण्याचं काम सुरू आहे. आम्हाला हा रात्रीपासूनच संशय यायला लागला, अगोदर नव्हता. कालपर्यंत आमच्या सोबत आणि आज तिकडे, असंही जरांगे यांनी म्हटलंय. एकंदरीत मनोज जरांगेंचं अष्टप्रधान मंडळ आहे. मनोज जरांगेंच्या टीममध्ये 9 जण काम करतात की जे खूपच जवळचे आहेत असं म्हटलं जातं. पण या व्यतिरिक्त सुद्धा जे समोर आले नाही असे पडद्यामागचे चेहरे सुद्धा मनोज जरांगेंच्या आंदोलनामागचे खले शिरेदार होते. मागच्या वेळीही मनोज जरांगेंनी जेव्हा आंदोलन केलं त्यावेळी अजय बारसकर महाराज हे फुटले होते आणि यावेळी योगेश केदार फुटलेत. आता योगेश केदार, अजय महाराज बारसकर यांच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी कित्येक लोक आहेत जे मनोज जरांगेंच्या टीम मधून फुटलेत, याची माहिती नाहीये. मात्र आता मनोज जरांगेंना हे कळतंय की मोठा डाव खेळला जाणार आहे, खूप काही मोठं काहीतरी शिजतंय. हे लोक माझ्याकडे येऊन बोलत नाहीत, आता थेट मीडियामध्ये जाऊन बोलतात. यांना मोठं व्हायचंय हे तर दिसून येत आहे. पण याच्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान जे काही गनिमी काव्य असतील, जे पडद्यामागच्या काही कहाण्या असतील आणि जे काही यांचे हेवेदावे असतील, आंदोलनाचं नियोजन असेल, याच्यातील जर हे लोक फुटले तर त्यांच्यासोबत आपल्या आतील माहितीही फुटेल, ही भीती मनोज जरांगेंना आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनावेळीही असंच घडलं होतं. जे आंदोलनात उभे होते त्यातील काही लोक फुटले आणि ते राजकारणात सक्रिय झाले. तीच भीती आता मनोज जरांगेंना सुद्धा आहे आणि त्यामुळे आता जो मनोज जरांगेंनी अंदाज बांधलाय की डावपेच होतील आणि आपल्यातीलच जे फुटले ते काहीतरी मोठं करतील, यावरून कळतंय की मनोज जरांगेंची जी भीती आहे ती सुद्धा खरीच ठरताना दिसते. तुम्हाला काय वाटतंय? मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे जे काही पडद्यामागचे खरे कलाकार होते त्यांनी मराठा आरक्षण हा मुद्दा लावून धरणं योग्य की मनोज जरांगेंनी आपल्याला योग्य तो मान सन्मान दिला नाही, ही गोष्ट लावून धरणं योग्य? यावरती व्यक्त व्हा. मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सांगा, सरकारने जो GR मनोज जरांगेंना दिलाय तो फसवाय की एकदम बरोबर आहे? हायकोर्टामध्ये सुद्धा आता रिट याचिका वेगवेगळ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. म्हणजे मराठ्यांच्या हाती काहीतरी पडलंच आहे की नाही
हे फक्त रंगवलं जात आहे यावरही जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.